वर्धापन दिनाची जी आरंभ आहे तो ह्या संजीवनाच्या सभेने करत आहोत. आणि आज परमेश्वर कृपेने आपल्याला जे देवाचे सेवक लाभले आहेत ते रेव्हरंड आशिष शेडगे पाळक साहेब, जे हिंदुस्थानी कॉव्हेनंट चर्च येथे सध्या पाळकीय सेवा देत आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय असा, त्यांनी त्यांचं जे ग्रॅज्युएशन आहे ते BSc ॲग्रिकल्चर हे पुण्यातून केलेलं आहे. आणि त्यानंतर MA सायकोलॉजी ही त्यांनी औरंगाबाद या ठिकाणाहून संपन्न केली. देवाने त्यांना पाचारण केलं आणि देवाच्या पाचारणास अनुसरून त्यांनी BDचा जो 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे तो डेहराडून या ठिकाणाहून त्यांनी पूर्ण केला. आणि त्यानंतर ते काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये PhD पुन्हा त्यांनी औरंगाबादमधून केलेले आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादमध्ये 5 वर्ष त्यांनी पाळकीय सेवा केली आणि नंतर काही वर्षापूर्वी त्यांना हिंदुस्थानी कॉव्हेनंट चर्च पिंपरी या ठिकाणं त्यांना प्रेस्बिटरी इन्चार्ज म्हणून नेमण्यात आलं आणि सध्या तिथे ते सेवा देवत आहे. आणि आमचा काही वर्षांचा परिचय आहे आणि अतिशय उत्साही तरुणांमध्ये कार्य करणारे तरुण पाळक असं मी म्हणेल. त्यांच्या तरुण संघाला नेहमीच प्रोत्साहन देतात. वेगवेगळ्या जे स्पर्धा होत असतात त्यामध्ये ते सहभाग घेतात. बायबल क्विज म्हणा किंवा कला आविष्काराची स्पर्धा असेल, आध्यात्मिक शिबिर असेल, त्यामध्ये स्वतः त्या ठिकाणी हजर राहून मुलांना प्रोत्साहन देऊन एक वेगळ्या पद्धतीने या चर्चला पुढे नेण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. परमेश्वर त्यांची सेवा आशीर्वादित करत आहे. आणि एकदा आपल्या ठिकाणी त्यांनी आपल्या चर्चला देखील भेट दिली होती काही 2 महिन्यापूर्वी आणि आपल्याला ते संदेशातून त्यांनी उपकृत केलं होतं. आणि ज्यावेळेस पास्टेट कमिटी पुढं ठराव मांडण्यात आला त्यावेळेस त्यांनी सर्वांनी एकाने मतेने म्हटले की आपण ह्यावेळेस रेव्हरंड आशिष शेडगे पाळक साहेब यांना देवाच्या वचनातून बोलण्यासाठी पाचारण करावं. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात पाळक साहेब. आपल्या मंडळीतर्फे पास्टेट कमिटीतर्फे मी आपले आभार मानतो. आणि जास्त वेळ न घेता यावेळेस मी इथून पुढचा वेळ पाळकसाहेबांना देतो. त्यांना विनंती आहे की जो काय स्वर्गीय मानना जे देवाचं वचन त्यांनी आणलं आहे ते आमच्यापर्यंत आणावं. रेव्हरंड आशिष शेडगे पाळकसाहेब. देवाच्या नावाला धन्यवाद असो आजच्या या सायंकाळच्या वेळेबद्दल. मी परमेश्वराचे अगदी मनापासून आभार मानतो की पुन्हा एक वार ख्रिस्त विश्व मंडळी या चर्चमध्ये त्यांनी येण्यासाठी माझे मार्ग मोकळे केले. पाळक साहेबांचे पास्टेट कमिटीचे देखील अगदी मनापासून आभार मानतो की तुम्ही मला या ठिकाणी देवाचं वचन सांगण्यासाठी बोलवलं आहे. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करू. यावेळेस आपण आपल्या बायबलमधून मार्काचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि वचन 46 ते 52 हे वाचलेलं आहे. त्यातलं एक वचन मी तुमच्या पुढे वाचेल आणि मग आपण प्रार्थना करू. वचन 47. तेव्हा हा नासरतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू मजवर दया करा. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयास योग्य माझ्या जिवंत देवा, धन्यवाद देतो तुझ्या नावाला. तू महानेस, तुझी दया महान. मी नाही तर तुझा आत्मा तुझ्या लोकांबरोबर त्यांच्या गरजेनुसार बोलू दे अशी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमीन. देवाचं वचन ऐकण्यापूर्वी आपण 1-2 मिनटं डोळे बंद करूयात आणि स्वतःचं समर्पण देवाकडे करूयात, जेणेकरून तुम्ही वचन जे आज देवापाने दिलं आहे ते ऐकताल. आपण सर्व डोळे मिटूयात आणि देवाकडे आपलं समर्पण करूयात. आणि आपण सर्व हे गीत म्हणूया, सारे सृष्टी के मालिक तुम्ही हो, सारे सृष्टी के रक्षक तुम्ही हो. Thank you, Jesus. Thank you. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो.
करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। आहा हा हालेलुया, 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 आहा हालेलुया, आमीन। अब दूर नहीं है किनारा, अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भव सागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भव सागर में खोने न देना। हालेलुया, 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 आमीन। प्रियानो, तो स्तवनात वसणारा देव आहे, जो स्तवनात वसणारा देव आहे तो आज आमच्या बरोबर आहे असा आमचा विश्वास आहे. म्हणून त्याच अंतःकरणाने आपण त्याचं वचन ऐकण्यासाठी स्वतःला तयार करूयात. मला माहित आहे की खूप सारे विचार घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत, परंतु या सायंकाळच्या वेळेस आम्ही प्रत्येक जण आपल्याला स्वतःला रिक्त करूयात आणि त्या परमेश्वराकडे पाहूयात. आणि जर स्वर्गदूत रात्र आणि दिवस म्हणतात की तो पवित्र पवित्र आणि पवित्र आहे, हालेलुया 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 म्हणून त्या स्तुती आणि गौरव त्या परमेश्वराचं करतात. आपणही आपलं मन अंतःकरण देऊन यावेळेस स्वतःला परमेश्वराला देऊयात आणि आपण सर्वजण म्हणूयात हालेलुया हालेलुया हालेलुया. आहा हा हालेलुया, 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 आमीन. सर्व मान सन्मान गौरव आता आणि सदा सर्व काळ तुलाच असो प्रभू परमेश्वरा. इथून पुढचा वेळ काळ तुझ्या हातात देत येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमीन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. सर्वप्रथम तर आपल्याला सर्वांना आपल्या या चर्चच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. ज्यावेळेस पाळक साहेबांनी मला फोन केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 50वा वाढदिवस आहे आणि मग त्या दिवसापासून मी विचार करत होतो की मी जुबली इयर जो आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे किंवा 50वर जे वर्ष आहे जुन्या करारामध्ये त्याच्याविषयी बोलेल. मग एक त्यांचा बॅनर मला त्यांनी पाठवला, त्याच्यामध्ये लिहिलं होतं संजीवन सभा. मग मी विचार केला की जुन्या करारातून जुबली इयर जो आहे तो एक जर बघितलं तर
अभ्यासाचा भाग आहे. परंतु जर संजीवन सभा आहे तर त्याच प्रकारे वचन सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी आज निश्चितच आजचं जे वचन आहे ते तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाशी कुठं ना कुठं निगडीत असणार आहे आणि त्यातून तुम्ही निश्चित आशीर्वादित होताल असा माझा पूर्ण विश्वास आहे. मी मराठीमध्येच पूर्ण बोलण्याचा प्रयत्न करेल. मध्ये थोडंसं इंग्लिशमध्ये लिहिल्यामुळे बोलेल. तसं पाहिलं तर मी हिंदी उर्दू चर्चचा पाळक आहे. मी मागे पण सांगितलं होतं. पण मी मराठी असल्यामुळे मी मराठीत बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. मार्क 10 अध्याय 46 ते 52 तुमचं वचन जे आहे तुम्हाला माहीत असेल. काय त्याच्यामध्ये वचनामध्ये काय 10:46 ते 52 आंधळ्या बार्तिमाईला दृष्टीदान. ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल, वाचली असेल. पाळक साहेबांनी कैक वेळा याच्यातून प्रचार पण केला असेल. आज एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्या भागाकडे पाहणार आहोत. पण त्यापूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल आणि मी उत्तराची पण अपेक्षा करतो. इज गुड टाइम गॉड्स टाइम और गॉड्स टाइम गुड टाइम? प्रश्न असा आहे की चांगला वेळ जो आहे तो देवाचा वेळ आहे का देवाचा वेळ चांगला वेळ आहे? ओके. डू यू प्रिफर गुड टाइम्स और हार्ड टाइम्स? तुम्हाला चांगला वेळ हवा आहे की कठीण वेळ हवा आहे? वा, कठीण नको? कठीण किती जणांना पाहिजे मला सांगा. चांगला किती जणांना पाहिजे? हात वर करा. चांगला, ओके, दोन्ही पाहिजे. गुड, व्हेरी गुड. अजून थोडंसं त्याला विश्लेषण देऊया. when do we remember God the most? Hard times or good times? मराठीमध्ये सांगतो. देवबापाची आठवण आम्हाला कोणत्या समयामध्ये जास्त येते? कठीण समयात की चांगल्या समयात? हां, ज्यांनी हात वर केला त्यांनी आता व्यवस्थित ऐकायचं. जे म्हणले ना चांगला वेळ पाहिजे, व्यवस्थित ऐका. देवाची आठवण आम्हाला कधी येते? ज्या वेळेस कठीण समय असतो. दुसरा प्रश्न, वेन वी आर मोस्ट डिसिप्लिन, आम्ही कधी एकदम शिस्तबद्ध होऊन जातो? कठीण समयात की चांगल्या समयात? वेन वी आर मोस्ट हंबल, कधी आम्ही स्वतःला खूप नम्र करतो आम्ही स्वतःला, नाही का? एरवी काय असतं, एकदम असं निधड्या छातीने चालत असतो, माझ्याकडे सगळे बघू. आणि ज्यावेळेस कठीण समय येतो त्यावेळेस आम्ही काय होतो? एकदम असंच असतो, आहे की नाही? नम्रतेने वागतो एकदम. सो चौथा प्रश्न, वेन डू वी पुट मोर एफर्ट्स? आम्ही कधी पूर्ण प्रयत्न करतो? म्हणजे एखादं कार्य करण्याचा पूर्ण प्रयत्न कधी करतो? कठीण वेळेत की चांगल्या वेळेत? कठीण वेळेस असते त्यावेळेस आम्ही पूर्ण एफर्ट्स करतो ना. एक उदाहरण सांगतो. माझं पोट वाढलंय आणि डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्ही पोटाचे व्यायाम करा, नाहीतर मग दुसरे आजार उद्भवतील. मग तो माझ्यासाठी काय होतो? कठीण समय होतं, कारण मला आजार चालू होतील. मग मी काय करतो? पूर्ण एफर्ट्स देतो. काय करतो? वॉकिंग करतो, जिम करतो, जे होईल ते करतो, जेणेकरून माझं पोट काय व्हावं? एकदम व्यवस्थित व्हावं. मग कधी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो? आमच्या कठीण समयात. आणि पाचवा आणि शेवटचा प्रश्न, वेन डू वी गिव्ह आ बेस्ट? आम्ही आमचं सर्वोत्तम कधी देतो? आमच्या चांगल्या वेळेत की कठीण वेळेत? कठीण वेळेत. हां, म्हणून मी म्हणलं की ज्यांनी म्हणले ना आम्हाला चांगला समय पाहिजे, आज तुम्हाला कळणार आहे की चांगला समय आमच्यासाठी चांगला आहे की कठीण समय आमच्यासाठी चांगला आहे. देवाचे जितके सेवक झालेत आतापर्यंत जुन्या करारात बघा, हे सगळे जण त्या कठीण समयातूनच गेलेले आहेत. काही सेवक आहेत की ते राजमहालात राहिले, परंतु त्यांनी त्या कठीण जीवनाचा अनुभव निश्चित घेतला. मोशे राजवाड्यात राहिला आणि मग देवाची वाणी ज्यावेळेस ऐकली त्यावेळेस त्यांनी कितीतरी वर्ष कुठं घातले? त्या वाळवंटात घातले. आणि त्या इस्रायल लोकांना मिस्राच्या तावडीत सोडून तो कुठे घेऊन चालला होता? त्याला कनान देशाकडे घेऊन चालला होता. तुम्ही जुन्या करारातले सगळे भविष्यद्वक्ता बघा, सगळे देवाचे लोक बघा, ते प्रत्येक जणांनी काय केलेलं आहे? त्या कठीण समयाचा वेळोवेळी काय घेतलेला आहे? अनुभव घेतलेला आहे प्रत्येकाने. तुम्ही ती ऍड ऐकली का? दाग अच्छे होते हे ऐकलंय आहे की नाही? तसंच माहिती आहे का? काय माहिती आहे का? ख्रिस्ती जीवनाचं एक सत्य काय माहिती आहे का? कठीण समय अच्छा होता.
कठीण समय अच्छा होता. इयोबाकडे बघा एकदा, काय म्हणतो त्याच्या बायकोला? अगं देवाकडून सुखच घ्यायचं का, दुःख घेऊ नये का? आहे का? एकदा मी एका सभेला गेलो होतो आणि तिथे एक गाणं गात होते ते प्रीचर, ओनली गुड विल हॅपन्स टू मी, ओनली गुड विल हॅपन्स टू मी. इट्स अ कॉन्ट्रडिक्टरी सेंटेन्स, नाही का? फक्त चांगलंच माझ्याबरोबर घडणार, हे ख्रिस्ती वाक्य कधीच असू शकत नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? जर चांगलंच घडलं पाहिजे तर ख्रिस्ताला ते त्रास सहन करायलाच लागला नसता, त्याला इथं येणंच नव्हतं मग. आणि इथं येऊन तो राजासारखाच राहिला असता. त्याने कुठे जन्म घेतला? गाईच्या गोठ्यात. आणि तुमच्या आणि माझ्यासारखे हाल अपेक्षा सहन करत करत त्यांनी या पृथ्वीवरचं जीवन व्यतीत केलं. म्हणून फक्त चांगलंच माझ्याबरोबर घडणार अशातला काही एक भाग नाही. देवानी सुख आणि दुःख आम्हाला लावून दिलेत. आम्ही मातीत जाऊसपर्यंत हे आमच्या बरोबरच असणार आहेत, लक्षात ठेवा. म्हणून कठीण समयही असणार आणि चांगला समयही असणार. कठीण समयही असणार आणि चांगला समय असणार. अजून एक उदाहरण सांगतो. तुम्ही इथं उपासना संगीतमधलं गीतं गाता ना, त्याच्यामध्ये एक माझे खूप आवडते कवी आहेत, नारायण वामन टिळक. ब्रॅह्मणिकल फोल्डमधून होते आणि त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. त्यांनी जी गाणी लिहिलीत ती गाणी अशीच नाही लिहिली, कितीतरी कठीण समयातून रोज रोज जात होते आणि त्या वेळेस ते गाणी लिहित घेतले. ज्या हिम्स तुम्ही गाता त्या साध्या हिम्स नाही आहेत, त्या त्यांच्या जीवनाचे अनुभव आहेत, त्यांच्या कठीण परिस्थितीतले अनुभव आहेत आणि त्या वेळेस त्यांनी ती गाणी लिहायला सुरुवात केली. ज्या ओल्ड हिम्स आम्ही ऐकतो इंग्लिशमधल्या, ज्या आपल्याकडे भाषांतर होऊन आलेल्या आहेत, त्या अशाच लिहिलेल्या नाहीत. त्यांच्या जीवनाच्या कठीण परिस्थितीतून ज्या जात होते त्या वेळेसच ती सगळी गाणी बाहेर आलेली आहेत. आणि म्हणून मी माझ्या चर्चमध्ये पण हिंदीमध्ये प्रचार चालू असता मी मध्येच नारायण वामन टिळकांचं उदाहरण देतो आणि मग ते एका गीता म्हणतात की मिळोवन्ना मिळो म्हण पाणी, देवाच्या चिंतेने मग्न आम्ही, अंगावर चिंध्या असोत नसोत तसेच जगात राहू आम्ही, देवाच्या चिंतेने मग्न आम्ही. तो माणूस देववेडा झाला होता, आहे की नाही? त्याच्या संगती जे ब्राह्मण लोक होते ते त्याच्याकडे आले, म्हणला तुम्ही टिळक वेडे झालात. मी त्यांचं ते राणी लक्ष्मीबाई टिळकांचं चारित्र्य ते वाचत होतो त्यावेळेस. मला त्यावेळेस टिळक म्हणतात, हो मी देव वेडा झालेलो आहे. मग ते त्यांना वाळीत टाकतात आणि मग त्यांच्याशी कोणीही संबंध ठेवत नाही, परंतु ते देवाला कधीच सोडत नाही. ही वॉज इन हिज हार्ड टाइम. ते त्यांच्या कठीण परिस्थितीत असताना देखील ते देवाचं ते गीत लिहित गेले. आणि जे गीत तुम्ही आज गात आहात ते प्रत्येक गीत आशीर्वादित आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्यावेळेस गीत गाताल त्यावेळेस फक्त म्युझिककडे लक्ष देऊ नका. मी माझ्या चर्चमध्ये पण नेहमी म्हणतो, ज्यावेळेस आम्ही स्तुती आराधना करतो याला नेहमी दुय्यमच दर्जा दिला पाहिजे आमच्या संगीताला. त्याचे बोल जे आहेत ते आमच्या बरोबर बोलले पाहिजेत, लक्षात ठेवा. गीताचे बोल कारण ज्यांनी लिहिलेले आहेत त्यांनी ते असेच लिहिले नाहीयेत. प्रभू का आनंद है मेरी ताकत, संसार में येशू है मेरी ताकत. ज्या केरळी माणसांनी हे लिहिलेलं आहे तो इतक्या दुःखातून चालला होता आणि त्यावेळेस त्यांनी हे गीत लिहिलेले आहे. म्हणून ख्रिस्ती जीवनातला बायबलमधला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो त्या कठीण समयातून त्या अनुभवातून गेलेला आहे. ज्या लोकांची आम्ही गाणी गातो ते लोक त्या कठीण परिस्थितीतून गेले, त्यातून त्यांनी ही गाणी लिहिलेली आहेत माझ्या प्रियांनो. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे की इज गुड टाइम गॉड्स टाइम और गॉड्स टाइम इज गुड टाइम, और वेदर तो कठीण समय जो आहे तो चांगला आहे की तुमच्यासाठी वाईट आहे. कठीण समय आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. जर सगळं चांगलं असतं तर देवाची आठवण पण नसती झाली, लक्षात ठेवा, आहे की नाही? बरोबर आहे ना? तुम्ही विचार करा, आज तुम्ही विचार करा, देवाची आठवण आपल्याला त्याच वेळेस येते ज्यावेळेस आपण खूप दुःखात असतो. सुखात देवाचा विसर पडतो, लक्षात ठेवा. हॅलो, सुखात देवाचा विसर पडतो. ज्यावेळेस खूप आजारी असताल ना त्यावेळेस गुडघ्यावर जाताल, प्रार्थना करताल, पाळक साहेबांना कितीतरी फोन करताल, पाळक साहेब प्रार्थना करा. का? कठीण समयात आहात. आणि कधी कधी सुख जास्त होतं ना त्यावेळेस मग देवाची पण आठवण होत नाही. आणि देवाची जर आठवण होत नाही तर पाळक लांबच राहिला समजा. कठीण समय आमच्या ख्रिस्ती जीवनाचा एक मूलभूत पाया आहे असं मी म्हणतो. या गोष्टी जी आता आम्ही बायबल वचन वाचलं त्यामध्ये एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे बार्तिमाई, आहे की नाही?
काय आहे पहिलं वचन? नंतर ते यरिहोस आले, मग तो व त्याचे शिष्य व मोठा लोक समुदाय यरिहो सोडून जात असता तिमयाचा पुत्र बारतिमाय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. आता लक्ष देऊन ऐका, मी एक 5 मिनिटात त्याचं बॅकग्राऊंड सांगतो काय चाललंय नेमकं. ठीक आहे. या गावामध्ये इथं जे चर्च आहे तर माहिती नाही यांची जत्रा किंवा यात्रा असते की नाही. पिंपरी गावात जिथं आमचं चर्च आहे तिथं यात्रा असते, है की नाही, वर्षातून एकदा. उरूस म्हणतात, उरूस, है की नाही. हे जे चाललंय ना, ही घटना बायबलमध्ये, असं समजा की त्या ठिकाणी उरुसाचं वातावरण आहे. उरूस बघितलाय कोणी? उरूस, उरसाच्या वेळेस काय असते? गर्दी असते की नाही असते? भयंकर गर्दी, भयंकर गर्दी. आणि त्या काळचे रोड इतके छोटे छोटे रोड होते. इथं काय लिहिले? ते यरिहोत आले आणि ते यरिहो सोडून चालले होते. कोण? येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य. आता येशू ख्रिस्त कुठं चाललाय माहिती आहे का? यरिहो कडून तो कुठं चाललाय? यरुशलेमेकडे चाललेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचं काय होणार आहे? त्याला क्रुसावर देण्यात आहे. पण त्याच्या अगोदर तो वाटेत कुठं जातो? यरिहोला पास करत आहे, यरिहोकडून जात आहे. वेळ काय माहिती आहे का? त्या ठिकाणी उत्सव साजरा झालाय. कोणता उत्सव आहे माहिती आहे तुम्हाला? जगातले सगळे यहुदी जे आहेत त्यांनी त्या दिवशी तिथं यायचं आणि त्यांनी त्यांचे जे अर्पण आहेत ते देवाला द्यायचे. जे मायग्रेट झालेले आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये त्या सगळ्या यहुद्यांनी यायचं आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येकाने येऊन काय करायचं? देवाला जे त्यांच्याकडे आहे अर्पण ते चढवायचं. भयंकर गर्दी. तुम्ही पण बघा, आपण ज्या कॉन्टेक्स्टमध्ये राहतो, इंडियन कॉन्टेक्स्ट किंवा महाराष्ट्रातला कॉन्टेक्स्ट धरा, ज्यावेळेस उरूस असतो ना, मी मुंबईला जरी असेल तरी मी त्या उरसाला जाणार म्हणजे जाणार, त्या यात्रेला जाणार म्हणजे जाणार, अशी ती वेळ होती. मग हे सगळे यहुदी आले, तिथं राहणारे वेगळे. प्रचंड गर्दी आहे, प्रचंड गर्दी. आणि या गर्दीत ही जी छोटीशी वाट आहे जिथं यरिहोची कमान आहे, त्या कमानीच्या बाजूला कोण बसलाय? बारतिमाई बसलाय. कोण आहे त्याचं नाव? बारतिमाई. आता त्याचं नाव आणि त्याच्या वडिलांच्या नावामध्ये साम्य वाटतं का तुम्हाला? काही नाही वाटत? वाचा त्याचं नाव काय? तिमई. त्याच्या वडिलाचं नाव काय? वडिलाचं नाव काय? तिमयाचा मुलगा बारतिमाई, है की नाही? आहे ना सेम, है की नाही? मग तुम्हाला सांगतो काय सेम आहे. हा जो बारतिमाई होता हा जन्मजात कोण होता? आंधळा होता. यहुदी परंपरेनुसार 8व्या दिवशी मंदिरात जाऊन त्याचं काय करायचे? नामकरण करायचे. एखादा जर व्यंग असला तर त्याला मंदिरामध्ये येण्याची परवानगी नव्हती. म्हणजे काय? त्या बाळाला घेऊन जाणार त्याचे आई वडील आणि मग याजक जो आहे तो घेणार आणि त्याला नाव देणार आणि मग परत आपल्या पॅरेंट्सकडे, आईबापाकडे त्याला देऊन टाकणार. मग याला 8व्या दिवशी नाव मिळालं नाही कारण याला व्यंगत्व होतं. मग काय झालं? त्या काळची परंपरा होती, मग ज्या वेळेस त्याला मंदिरात जाऊन नाव मिळत नाही त्याच्या बापाच्या नावावरून त्याचं नाव ठेवलं जायचं. आता बघा, हिब्रू शब्द आहे तो. बार म्हणजे सन, मुलगा, आहे की नाही? बार म्हणजे मुलगा. मग बार तिमाई याचं नाव काय आहे? तिमाईचा पुत्र बारतिमाई. बार म्हणजे काय? तिमाईचा मुलगा. बार म्हणजे मुलगा, आहे की नाही? म्हणून त्याला बारतिमाई म्हटलं गेलं. तिमयाचा पुत्र, आहे की नाही? कळते तुम्हाला? तिमयाचा पुत्र कोण? बारतिमाई. म्हणून त्याच्या वडिलांच्या नावावरून त्याला नाव मिळालं. अच्छा, तिमाईचा अर्थ आहे आदर, रिस्पेक्ट, ऑनर, त्याचा अर्थ आहे. याच्या जीवनाच्या 2 बाजू आहेत. एक तर काय माहिती आहे का? त्याच्या नावाचा अर्थ काय आहे? आदर, ऑनर, खूप मोठा अर्थ आहे त्याचा. पण दुसरी त्याची दुःखाची बाब ही आहे की तो जन्मता काय आहे? आंधळा आहे. आणि त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय आहे? तो भिकारी आहे जो भीक मागत आहे. नाउ ही इज इन हार्ड टाइम ऑफ हिज लाईफ फ्रॉम द बर्थ. जन्मापासून तो काय आहे? त्याच्या जीवनामध्ये त्या कठीण परिस्थितीतून चाललेला आहे. आणि म्हणूनच या व्यक्ती जो आहे तो त्याच्या कठीण समयातून जात असताना एक दिवशी असं होतं की त्याला कळतं येशू नावाचा कोणतरी आहे जो लोकांना स्पर्श पण करत नाही परंतु त्यांना काय मिळतं? आरोग्य मिळतं. आता आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये बघा,
आम्हाला जर कळालं फलाना फलाना एक देवाचा सेवक आलेला आहे आणि तो भविष्यवाणी करतो आणि आरोग्य लोकांना प्राप्त होतं, तर आम्ही काय करतो, सुट्ट्या बिट्ट्या टाकून त्या दिवशी चर्च पण बुडवतो आम्ही. माझ्या मंडळीत नेहमी एकदम ह्याच्यानी सांगत असतो, तुम्ही ज्या चर्चमध्ये आहात तिथं पण तोच देव आहे आणि जिथं तुम्ही चाललात तिथं पण तोच देव आहे. युअर फेथ मॅटर्स. तुमचा विश्वास फरक आणतो, आहे की नाही? किती पण चर्चा वाऱ्या करा तुम्ही. आता तर फॅडच आलंय ना मोठं, मिरॅकल वर्कर म्हणून, आहे की नाही? जिथं चमत्कार तिथं भयंकर गर्दी. नाही, देवावरचा तुमचा विश्वासच मॅटर करतो. जर देवावरचा विश्वास तेवढा दृढ असेल ना, रोज चमत्कार बघाल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये. पण आम्ही कुठेतरी विश्वासात कमी पडतो आणि मग या चर्चला त्या चर्चला, या चर्चला त्या चर्चला, आणि काही एक परिणाम होत नाही आणि शेवटी कुठं येता, त्याच चर्चला येता जिथं तुम्ही जात आहात. असं करू नका. ज्या ठिकाणी आहेत ना त्या ठिकाणी परमेश्वर निश्चित तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, कारण हे सगळं विश्वासाचं आहे. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केले. इट्स युअर फेथ, इट्स युअर फेथ. तुझ्या विश्वासाने तुला बरं केले. तुझ्यासारखा विश्वास मी पूर्ण यरुशलेमेमध्ये पाहिला नाही. इट्स युअर फेथ. तुमचा विश्वास आहे जो फरक आणणार आहे माझ्या प्रियानं. आणि मग आम्ही बघतो की देवाचं वचन सांगतं की पहिला जो मुद्दा आहे, हार्ड टाइम्स टू रिमेंबर गॉड दी मोस्ट. तुमच्या कठीण समयामध्ये तुम्ही परमेश्वराला सगळ्यात जास्त परमेश्वराला काय करणार, त्याची आठवण करणार. वचन 46, नंतर ते यरियोस आले, मग तो व त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरियो सोडून जात असता तिमयाचा पुत्र बारतिमई हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, आहो दावीद पुत्र येशू मजवर दया करा. हार्ड टाइम टू रिमेंबर गॉड्स दी मोस्ट. तुमच्या कठीण समयामध्ये तुम्ही काय कराल, परमेश्वराला जास्त त्याची आठवण करणार आहे. ज्या वेळेस याला कळतं, यांनी पहिलं पण ऐकलेलं असणार, कारण येशू ख्रिस्त काय करत होता, त्या पूर्ण पट्ट्यामध्ये लोकांना आरोग्य देत आणि लोकांना देवाचं स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगत फिरत होता आणि कुठंतरी ऐकलं असेल. आणि म्हणूनच हा जो भाग लुकाच्या पुस्तकात लिहिलेला आहे त्यामध्ये पण याचं वर्णन केलेलं आहे. आणि यांनी ऐकलेलं आहे की येशू नावाचा एक व्यक्ती आहे, तो आरोग्य देणारा आहे. आणि याला त्याची आठवण झाली का, कारण तो त्याच्या जीवनाच्या कठीण परिस्थितीत आहे. कठीण परिस्थिती मी आत्ताच तुम्हाला सांगितले. एक तर आंधळा आहे आणि त्याच्याहून वाईट गोष्ट काय, तो दिवस रात्र त्या यरीहोच्या दरवाजाच्या बाजूला बसून काय करतोय, भीक मागतोय. ही इज अन हार्ड टाइम ऑफ हिज लाईफ. कठीण समयामध्ये आहे. पण त्याच वेळेस त्याला येशू ख्रिस्ताची जास्त आठवण येते. आणि मग ज्यावेळेस त्याला आठवण येते त्यावेळेस तो काय म्हणतो, हे दावीद पुत्र मजवर दया करा. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही आमच्या कठीण परिस्थितीमध्ये असतो त्यावेळेस आम्ही देवाचा अधिक धावा करतो आणि हे सत्य आहे, लक्षात ठेवा. आम्ही आमच्या कठीण परिस्थितीमध्ये देवाचा अधिक धावा करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही हा आंधळा बारतिमाई पण बघतो की तो त्या ठिकाणी ओरडू लागला की आहो दावीद पुत्र मजवर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले, पण तो अधिकच ओरडू लागला, आहो दावीदाचे पुत्र मजवर दया करा. कधी कधी असं होईल की ज्यावेळेस आपण आपल्या कठीण समयामध्ये आहोत आणि आपण देवाला आरोळी मारत आहोत, हाक मारत आहोत, त्यावेळेस आपलेच लोक आपल्याला शांत बसायला होते. लोक सोडा. ती परिस्थिती इतकी भयंकर असेल की ती तुम्हाच्या तोंडातून ब्र शब्द सुद्धा काढू देणार नाही. ती परिस्थिती इतकी हावी होईल तुमच्यावर की देवाचा विसर पाडायला काय करेल, ती भाग पडेल. उदाहरण सांगतो, आजार, पैसा, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स हे जर इतके बळावत असतील आणि त्यावेळेस जर तुम्ही देवाच्या नावाचा धावा केला तर तुम्हाला सारखं आठवत राहिले, हे अजून करायचंय, तुला हे झालंय, ते झालंय, आणि मग असं करता करता काय करता, आम्ही देवाच्या नावाचा आम्हाला विसर पडून जातो. आणि मग आम्ही देवाला त्यानंतर बोलवत नाही. परंतु हार्ड टाइम टू पुट द मोस्ट एफर्ट, हार्ड टाइम टू पुट इन मोस्ट एफर्ट्स. ज्यावेळेस कठीण परिस्थिती असते त्यावेळेस आम्हाला देवाला जास्त धावा करणं गरजेचं आहे.
ज्यावेळेस कठीण परिस्थिती असते त्यावेळेस आम्हाला अजून एफर्ट्स टाकायचे आहेत. हा एफर्ट्स काय टाकतो माहिती आहे का? ज्यावेळेस लोक म्हणतात की शांत बस, हा शांत बसतो का? नाही, तो अधिकच ओरडू लागला असं लिहिलेलं आहे. का लिहिलंय? तो अधिकच ओरडू लागला, अहो दावीद पुत्र मजवर दया करा. ज्या वेळेस परिस्थिती तुम्हाला म्हणते की नाही तू काही करू शकत नाही, तुझं काही एक होऊ शकत नाही, त्यावेळेस त्या परिस्थितीला तुम्ही सांगा, नाही माझा देव करणारा देव आहे. लक्षात ठेव. टेल दिस सिच्युएशन दॅट आवर गॉड इज इन कंट्रोल. आमचा देव त्याचं नियंत्रण आहे. आमच्या त्या परिस्थितीला आम्हाला सांगणं गरजेचं आहे. परिस्थिती आम्हाला सुधरू देणार नाही, परंतु या परिस्थितीपेक्षा आमचा देव मोठा आहे, या परिस्थितीला सांगणं गरजेचं आहे. पण आम्ही कोण आहोत माहिती आहे का? मानव आहोत. आम्हाला कदाचित ते टॅकल करता येत नाही, आहे की नाही? पण ते टॅकल करण्यासाठी तुमच्याकडे एक गोष्ट आहे, ते म्हणजे काय माहिती आहे का? देवाचं वचन आहे. हे खूप मोठं सामर्थ्याचं एक इट्स अ वेपन, काइंड ऑफ अ वेपन. हे काय माहिती आहे का? हत्यार आहे. ख्रिस्ती लोकांकडे हत्यार नसले पाहिजेत, आणि मला आशा आहे की नाही आहे कुणाकडे, नाही की नाही? आमच्याकडे हत्यार आहे. हे काय माहिती आहे का? देवाचं वचन. कारण आम्ही फाईट कोणाबरोबर करतो? माणसाबरोबर करत नाही. हे युद्ध कोणाचं आहे? आकाशातील दुरात्म्यांचं आहे. वी आर द वॉरियर्स विथ द वर्ड ऑफ गॉड. मनुष्याने किती त्रास दिला तरी चालेल, परंतु आमचं युद्ध कोणावर? आणि हे जे त्रास देतात असं तुम्हाला वाटतं, ते स्वतःहून त्रास देत नाही, आहे की नाही? हे कोण आहेत? ते दुरात्म्या आहेत, ज्यांच्याद्वारे हे सगळं कार्य चालले. सो वी आर नॉट सपोज टू फाईट विथ द पर्टिक्युलर पर्सन, दोज हू आर इन द ह्युमन बॉडी. आम्ही कोण लोक आहोत माहिती आहे का? आम्हाला जे लोकांना दिसतं त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला दिसतं. हे कळतंय तुम्हाला? वी हॅव अ स्पिरिच्युअल आय. आम्हाला आत्मिक डोळे आहेत. जे खरे ख्रिस्ती आहेत त्यांना कोणते डोळे आहेत? आत्मिक डोळे आहेत. जे इतरांना दिसत नाही ते आम्हाला स्पष्ट दिसतं. लक्षात ठेव. जे इतरांना दिसत नाही ते आम्हाला स्पष्ट दिसतं, कारण देवाने आमचे आत्मिक डोळे उघडलेले आहेत. आणि म्हणून ज्यास कठीण परिस्थिती येईल ना, त्यास तुम्हाला सांगतो काय करायचं. घाबरायचं नाही त्यावेळेस. मला माहिती आहे परिस्थिती खूप भयंकर आहे. तुम्ही जर आर्थिक अडचणीतून चालले असाल ना, घाबरू नका. आजारातून चालले असाल ना, घाबरू नका. त्यावेळेस काय करा माहिती आहे का? जास्त प्रार्थना करा. त्या समोरच्याला अजून राग येतो, आहे की नाही? आणि जर तुम्ही सोडून दिला ना, मग तो विजय मिळवल्यासारखा आहे की नाही? आम्ही पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती आहोत, आत्ताचे ख्रिस्ती नाही आम्ही. आहे का कोणी इथं? पाळक साहेब आमची 2री-3री पिढी आहे या चर्चची. मग तेवढा विश्वास पण दृढ पाहिजे आमचा. 2री-3री पिढी म्हणजे काही साधी गोष्ट नाही ना, आहे की नाही? तेवढा विश्वास पण पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्या वेळेस लोक त्याला दटावं लागले, लोकांच्या जागेवर आता तुम्ही तुमची परिस्थिती ठेवा. मला नाही माहिती कोणत्या परिस्थितीत चालले. ही परिस्थिती ज्यावेळेस तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करते ना, ख्रिस्तापासून अलिप्त करण्याचा प्रयत्न करते ना, त्यावेळेस तुम्ही अधिकच मोठ्याने ओरडा, जसा हा बार्तिमाय ओरडला, नाही माझा देव माझ्या बरोबर आहे. अ गॉड इज इन कंट्रोल. माझा देव नियंत्रित आहे आणि माझ्या जीवनाचं नियंत्रण त्याच्याकडे आहे. तू माझं काही करू शकणार नाही. आणि हे काय माहिती आहे का? हे आपल्या मुखाने बोलून पण दाखवायचं. कळते तुम्हाला? तुम्ही म्हणता नाही पाळक साहेब, मनातल्या मनात करतो ना मी. नाही. कन्फेस विथ युअर माउथ. तोंडाने बोलून दाखवा. तू माझं काय, ही परिस्थिती जर परिस्थिती भयंकर असेल, तुमच्या अगदी अशी अंगावर येत असेल, तर त्या परिस्थितीला म्हणा की तू माझं काही करू शकत नाही, माझा देव माझ्या बरोबर आहे. या परिस्थितीतून तो मला निश्चित बाहेर काढणार, म्हणजे काढणार. स्पीक, बोला. देव शब्द बोलला आणि प्रत्येक गोष्टी होत गेल्या. तो बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला, अंधकार झाला, या जगातलं सगळं काही निर्माण झालं. लक्षात ठेवा, शब्द बोलला आणि सगळ्यात झालं. शब्दांमध्ये ताकद आहे, लक्षात ठेवा. म्हणून बोला, स्पीक. देव बोलला आणि ते होत गेलं. लक्षात ठेवा. पेत्र आणि योहान 3ऱ्या प्रहरी जेव्हा मंदिरात चालले होते, त्यावेळेस एक माणूस तिथं बसला होता, है की नाही? भांगडा माणूस तिथं बसला होता. मग या दोघांनी काय केलं माहितीये? काय म्हणाला तो त्यांना? हे दोघं काय म्हणाले त्याला? आमच्याकडे सोनं चांदी काही नाही. काय होतं त्यांच्याकडे? नासरी येशूच्या नावात उठ आणि चालू लाग.
ते शब्द बोलले आणि त्याच्या गुडघ्यांमध्ये ताकद आली असं देवाचं वचन सांग. तुमच्या शब्दांमध्ये ताकद आहे. आमेन, आमेन. झोपले तुम्ही? झोपू नका. पाळक साहेबांनी सांगितले 1 तास बोला, एक दानार्पणाचं गाणं होईल, परत 1 तास बोला. चालेल? तुम्ही नाही म्हणलं तरी बोलणार, कारण मला हिंदीत बोलायला लागतात. ती मराठीत बोलायचं म्हणजे मी पण खुश आहे. मराठीत बोलता येत नाही मंडळीमध्ये मला, आहे की नाही? पण 2 तास आज मला मिळालेत, मग मी पूर्ण त्याचा वापर करणार. देवाचं वचन सांगतं की ज्या वेळेस तुमची परिस्थिती तुमच्यावर येईल त्यावेळेस त्या परिस्थितीला म्हणा, तू माझं काहीही करू शकणार नाही. शब्दांमध्ये ताकद आहे. आमीन. तुम्ही शब्द, म्हणून या शब्द पण जपून वापरा. हॅलो, कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय? शब्द पण जपून वापरा. किटकिट करणारी बायको असल्यापेक्षा धाब्यावर जाऊन बसलेलं चांगलंय. वचन माहितीये, आहे की नाही? किटकिट करणं म्हणजे काय? सतत 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 देवाचं वचन काय सांगतं माहितीये का? असू द्या असं की आम्ही ना आमचे शब्द देखील आहे ना मोजून मापून वापरले पाहिजे, आहे की नाही? म्हणून कमी बोलणारे लोक आहे ना आपल्या आयुष्यात फार पुढे पण जातात. कळते तुम्हाला? कमी बोलणारे लोक फार आयुष्यात पुढे जातात. मोजून मापून बोलणारे लोकही आयुष्यात फार पुढे जातात. पण बोलताना असं बोला की त्या शब्दांद्वारे चांगलं काहीतरी होईल. शब्दांद्वारे काय होईल? चांगलं होईल. आणि मग देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की तो ज्यावेळेस परिस्थिती त्याच्यावर हावी होत होती त्यावेळेस त्यांनी अजून प्रयत्न केले. तुम्हाला वाटत असेल ना परिस्थिती हाताबाहेर चालली आहे ना, त्यावेळेस तुम्ही काय करा माहिती आहे का? अजून काय करा? प्रार्थना करा. अजून काय करा? वचन वाचा. करताल तुम्ही? इथं ऐकायला बरं वाटतं पाळक साहेब. तुम्ही परिस्थितीमध्ये फसले ना मग तुम्हाला कळेल. बरोबर आहे ना? मी पण मी वरून नाही आलो, मी पण त्या परिस्थितीतून गेलेलो आहे. परिस्थिती नाही करू देत, हे मला माहिती आहे. सांग, परिस्थिती नाही करू देत. परंतु आमचा ख्रिस्ती विश्वास आहे ना तिथंच एक डिफरन्स क्रिएट करतो. माहिती आहे तुम्हाला? इतरांपेक्षा मला माहिती आहे हे फार कठीण आहे. परिस्थिती ज्यावेळेस फार भयंकर असते ना त्यावेळेस इथून किती पण इथून प्रचार केला ना त्यावेळेस ते अंमलात आणणं थोडं कठीण असतं. परंतु मी एकदा करून बघा. ते मी काय म्हणतो तुम्हाला, मला माहिती आहे परिस्थिती तुम्हाला नाही करू देणार, परंतु करून बघा. कारण देवाचं वचन इथून तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. देवाचं वचन तुमची कानाची खास घालवण्यासाठी नाहीये, लक्षात ठेवा. यू आर सपोज टू अप्लाय इन युअर लाईफ, इम्प्लिमेंट इन युअर लाईफ, आहे की नाही? देवाचं वचन इथून ऐकून घरी जाणं आणि मग जैसे थे तसं नाहीये हे. देवाचं वचन काय माहितीये का? इथून मी गेलो ना घरी, मी थोडा वेळ शांत, मी मागच्या 2 रविवारीच माझ्या मंडळीत बोलत होतो. इथून गेले ना थोडं कोपऱ्यात जाऊन बसा आणि पाळक साहेबांनी आज काय काय सांगितलं ते आठवा आणि त्याप्रमाणे करा. नाहीतर माझं काम आहे, मी दर रविवारी संदेश देत राहणार, तुम्ही ऐकत राहणार. पण तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये ते अंमलात आणलंच नाही तर मलाही तुमच्या जीवनात फरक बघायला मिळणार नाही. आणि म्हणूनच जेव्हा परिस्थिती फार कठीण असते ना त्यावेळेस तुम्ही हे करून बघा. त्यावेळेस तुम्ही काय करा? जास्त बायबल वाचा, जास्त प्रार्थना करा. अच्छा, अजून एक सांगतो. तुम्हाला कधी असं वाटतं का तुम्ही फार एकदम असे दुःखात आहे, त्रासात आहे आणि मग तुम्ही बायबल काढलं आणि तुम्हाला वचन आलं की भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे? होतं? केलं असं? कुणाकुणाला असं वचन येतं की गळफास लावून घे. त्यांनी लावला होता ना यहुदी इस्करियतनी स्वतःला. कधी कधी तेच. खूप दिवस बायबल जर नाही वाचलं तर असं वचन पण येतं बरं का. हॅलो, खूप दिवस जर बायबल नाही वाचलं ना असं पण वचन. ते तुम्हाला उदाहरण माहिती आहे ना, एका फॅमिलीमध्ये पाळक साहेब जातात, माहिती आहे ना तुम्हाला? ते चांदीच्या चमच्याचं ते उदाहरण माहिती आहे तुम्हाला? चांदीचा चमचा बरं का, ती घरातली ती स्त्री असते, पाळक साहेब येणार म्हणून चांदीचे चमचे ठेवती तिथं आणि मग तो चमचा जो आहे जेवतात वगैरे आणि तो चमचाच दिसत नाही.
त्या स्त्रीला. पाळक साहेब निघून जातात. ती म्हणते आता पाळक साहेबाला बोलू तरी कसं की तुम्ही चमचा नेला का काय चांदीचा. हिंमत होत तर नाहीये पाळक साहेबाला बोलू कसं, पण मनात खिटपिट कारण चांदीचा चमचा असतो आणि पाळक साहेब हुशार असतात एकदा. आणि मग खूप दिवसांनी पाळक साहेब जातात आणि म्हणतात की घरी प्रार्थनेला जातात, पण त्या बाईला राहत नाही. ती म्हणते पाळक साहेब तुम्हाला जेवायला बोलवलं होतं, आम्ही तुम्हाला चांदीच्या चमच्यानी जेवायला दिलं होतं, तुम्ही गेले त्या दिवसापासून चांदीचा चमचाच दिसत नाहीये घरामध्ये. मग पाळक साहेब म्हणतात की तुम्ही बायबल वाचलं का, मग प्रार्थना केली का इतक्या दिवस. हो पाळक साहेब रोज प्रार्थना करते, रोज बायबल वाचते. म्हणतो ते बायबल उघडा, त्याच्यातच चमचा ठेवलाय मी तो. याचा अर्थ काय, त्यांनी बायबल वाचलेलंच नसतं. म्हणून देवाचं वचन वाचत जा, रोज वाचत जा. वाचता तुम्ही देवाचं वचन? वाचता सगळे? वाचता? पारंपरिक ख्रिस्ती असू नका. फक्त जायचं असं, घरात ऑल्टर पण असेल कुणाच्या. ऑल्टर आहे का घरात? असा मोठी रोजरी लावली आहे, त्याला क्रॉस आहे, जाता जाता एक असं, तसे ख्रिस्ती नाही पाहिजे. म्हणून बघा तुम्ही नव्या करारांमध्ये ना 2 ग्रुप होते. एक होते यहुदी ख्रिस्ती आणि एक होते अन्य जातीचे ख्रिस्ती. यहुदी ख्रिस्ती परंपराला एकदम धरून होते असे. पारंपरिक ख्रिस्ती म्हणे आम्हाला परंपराशी घेणं देणं नाही, आमच्यासाठी ख्रिस्त मरण पावला, पुन्हा 3ऱ्या दिवशी उठला, तोच ख्रिस्त आम्ही गाजवतो. पुनरुत्थित ख्रिस्त आम्ही गाजवतो. आणि पौल त्यासाठी वारंवार म्हणत होता आम्ही पुनरुत्थित ख्रिस्त गाजवतो, लक्षात ठेवा. आणि आपण कोण आहोत? तेच आहोत. यामध्ये बसलेल्यांमध्ये रक्ताने कोणी यहुदी नाहीये. आम्ही कोण आहोत? अन्य जातीचे आहोत, लक्षात ठेवा. तरी ख्रिस्तानी तारण आमच्यासाठी उपलब्ध करून दिले, लक्षात ठेवा. हे तारण तसंच वाया जाऊ देऊ नका. रोज बायबल वाचा, रीड युअर बायबल एव्हरी डे. म्हणून पारंपरिक ख्रिस्ती होऊ नका, परिवर्तित ख्रिस्ती व्हा, लक्षात ठेवा. काळाची गरज आहे. परंपरा जितके अडकाल ना तितकं फार वाईट होईल, लक्षात ठेवा. मी यावेळेस याच्या अगोदर एक मजेदार किस्सा सांगतो बरं का. औरंगाबादला होतो मी आणि मग एक मयत केली तिकडं, आणि मयत केली आणि मला वाटतं काहीतरी 3ऱ्या दिवशी परत मला बोलवलं तिकडं. नवीनच माझी तिथं अपॉइंटमेंट झाली होती. 3ऱ्या दिवशी म्हणे फुलं टाकायचा कार्यक्रम. म्हणलं ठीक आहे येतो. मी जायच्या आधी तिकडं त्या जिथं ते दफनविधी झाला होता तिथं सगळ्या दारूच्या बाटल्या. आणि मी म्हणलं हा काय प्रकार आहे. नाही मग मी ज्यावेळेस घरी गेलो त्यावेळेस मला एकाने सांगितलं त्या व्यक्तीला जे आवडायचं ना ते 3ऱ्या दिवशी तिथं नेऊन ठेवतात. मग बिर्याणी पण तिथं ठेवली होती बरं का, एवढी प्लेटमध्ये बिर्याणी आणि एवढं ते सगळ्या गोष्टी. आणि मग नाही पाळक साहेब हे महत्त्वाचं आहे, हे आज नाही तुम्ही आम्हाला काय सांगू नका, हे असलं हे पहिल्यापासून होतं. आणि त्या कब्रस्तानात खूप त्या गोष्टी होतात तिकडं. आणि खास तर 2 नोव्हेंबरला तर खूप असतात त्या. तुम्ही जा तिकडं कधीतरी. 2 नोव्हेंबरला जाता जा, पण असलं काय करू नका जर ॲट ऑल तुम्हाला जायचं असेल तर. पण त्याचं जाणं फार हे नाही आहे. परंतु परंपरामध्ये गुरफटू नका. इट्स वॉट, देवाचं वचन आहे ना आपल्याकडे, रोज वाचा, रोज वाचा. आणि मग ज्यावेळेस तुमच्याकडे कठीण परिस्थिती येईल ना, तुम्ही काय करा, अजून त्यावेळेस काय करा, अजून प्रार्थना करा आणि अजून देवाकडे तुम्ही प्रार्थना करा, वचन वाचा आणि देवाकडे आरोळी मारा. सो वेन देर इज अ हार्ड टाइम पुट मोर एफर्ट्स. अजून प्रयत्न करा. हे लोक ज्यावेळेस म्हणत होते गप्प राहा गप्प राहा, त्यावेळेस तो अधिकच ओरडू लागला, हे दावीद पुत्र मजवर दया करा. द थर्ड थिंग इज हार्ड टाइम टू गिव्ह आ बेस्ट. ज्यास कठीण परिस्थिती येते ना, लक्षात ठेवा, त्यास आम्ही आमचं चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. उदाहरण सांगतो, मला काम नाहीये, ठीक आहे, आणि चांगल्या कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यूला चाललोय, जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. मी काय करणार माहिती आहे का, माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून मी सिलेक्ट झालो पाहिजे. सरकारी एखादी परीक्षा निघू द्या, आहे की नाही, त्यावेळेस मी काय करणार, इतका अभ्यास करणार आणि माझं बेस्ट देण्याचा काय करणार, प्रयत्न करणार आहे. ज्यावेळेस तुमच्या जीवनात यासारख्या खूप साऱ्या कठीण परिस्थिती येतील त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमचं सगळ्यात चांगलं देण्याचा पूर्ण प्रयत्न करा. गिव्हअप करू नका. ख्रिस्ती लोक आहेत गिव्हअप न करणारे आहेत, लक्षात ठेवा. ख्रिस्ती लोक कोण आहेत माहिती आहे का, आम्ही असंच नाही सोडून देणार, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार.
एक वचन, धार्मिक 7चा 70 वेळा पडेल परंतु पुन्हा काय येणार, उठणार आहे. आता मी आणि माझा मित्र मोबिन आम्ही गाडीमध्ये बोलत होतो आणि तो म्हणला, अशुभाऊ हे वचन खूप छान आहे की धार्मिक 7चा 70 वेळा पडेल आणि पुन्हा तो काय करेल, उठेल. परंतु तो पुन्हा उठून देवाकडेच गेला पाहिजे मागं, ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. उठल तो, उठून परत दुसरीकडे गेला परत तिथं पडेल, पण तो मागं परत देवाकडे जाणं गरजेचं आणि हे सत्य आहे, लक्षात ठेवा. पण आम्ही चुका करणार आणि मग सांगणार, देवाचं वचन सांगते ना 70 वेळा पडणार, आता माझं हे 33वा 34वा पडणं आहे, अजून वेळ येईल. मग पौल म्हणतो, मग देव जर पापांची क्षमा करतो तर पाप करतच राहायचं का, हा देखील प्रश्न आहे. नाही का, त्या व्यभिचारिणी स्त्रीला काय म्हणतो ख्रिस्त, जा तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. पौल एकदम पुढे जाऊन काय म्हणतो, अच्छा देव पापांची क्षमा, ग्रेस पिरियड, कृपा आहे, दया आहे देवाकडे, बरोबर आहे, तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे. परंतु माझा हा एक प्रश्न आहे की मग जर देव पापांची क्षमा करतो तर पाप करतच राहायचं का. समवेअर वी आर सपोज टू स्टॉप इट. कुठंतरी आम्हाला थांबणं गरजेचं आहे. आपला सेल्फ कॉन्शियस जो आहे तो जागा झाला पाहिजे. लक्षात ठेवा की नाही, कुठंतरी हे चुकतंय, मला थांबलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये. फक्त गिल्ट आणून चालणार नाही, मनामध्ये अपमानाची भावना आणून फक्त चालणार नाही, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. लक्षात ठेवा. इफ आय डिसाइडेड आय विल नॉट रिपीट इट अगेन, आय वोंट डू इट अगेन. मी जर निर्धार केला की मी नाही करणार तर मी नाहीच करणार ते. असं आमचं जगणं असू द्या. तुमचं होय तर होय आणि नाही तर नाहीच असलं पाहिजे. लक्षात ठेवा. वेन यू आर इन युअर हार्ड टाइम यू गिव्ह युअर बेस्ट. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनाच्या कठीण परिस्थितीत असता त्यावेळेस तुम्ही तुमचं चांगलं देण्याचा पूर्ण प्रयत्न करा. फोर्थ थिंग इज हार्ड टाइम टू बी मोर हंबल. ज्यावेळेस तुमची कठीण परिस्थिती येते त्यावेळेस तुम्हाला नम्र होणं गरजेचं आहे. वचन 50 मध्ये किंवा 49, तेव्हा येशू थांबून म्हणाला, बोलवा, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलवत आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला आणि येशूकडे निघाला. आता लक्ष द्या, हे जे लोक आहेत जे त्याला बोलवायला गेले, हे कोण आहेत माहिती आहे का, तेच आहेत जे त्याला अगोदर काय म्हणत होते, शांत राहा. लक्ष द्या, तुम्ही तुमच्या कठीण परिस्थितीत आहात, परिस्थिती तुम्हाला देवाकडे वळू देत नाही, परिस्थिती हावी झाली, परंतु त्या परिस्थितीला तुम्ही दटावत म्हणता, नाही माझा देव माझ्या बरोबर. हीच परिस्थिती तुम्हाला देवाकडे निश्चित नेणार आहे. लक्षात ठेवा. द सेम सिच्युएशन विल लीड यू टू गॉड. द सेम पीपल, दोज हू अपोज्ड यू, दे विल लीड यू टू गॉड. जे लोक तुम्हाला विरोध, मग घरातले पण असतात. तुम्ही अचानक समजा आज गेले घरातून, इथून गेले आणि बायबल वाचायला लागले, सारखं बायबल वाचायला लागले, सारखं प्रार्थना करायला लागले. पहिला विरोध कदाचित तुम्हाला घरातूनच होईल. अरे काय हे नवीनच लावलं, प्रार्थनाच करत राहिला, बायबलच वाचत राहिला, घरून कदाचित परत होईल. परंतु तेच लोक ज्यावेळेस देव तुम्हाला त्याच्या आत्म्याने भरेल, दानांनी भरेल, ज्यावेळेस तुमचं जीवन सुरळीत होईल, तेच लोक येतील आणि म्हणतील, बाबा माझं चुकलं, मी तुला या गोष्टी बोलत होतो, परंतु तुझा देव खरा आहे. परिस्थिती पण तुम्हाला तेच म्हणणार आहे. लक्षात ठेवा. आणि मग तेच लोक त्याच्याकडे आले. मला हे वचन खूप आवडतं 49 मधलं, की तेव्हा येशू थांबला. त्याचं छोटंसं एक आपण हे पण बघूयात. त्यावेळेस मी सांगितलं तिकडे काय चालली होती, उत्सव चालला होता, भयंकर गर्दी होती, कोणाचा आवाज कोणालाच येत नव्हता, इतकी गर्दी. आता येशू तिथून चालला म्हटल्यावर तुम्ही बाकीचे जितके 4 शुभवर्तमान तिथं बघा, ज्या वेळेस येशू जायचा, लोकांचा लोंडाच्या लोंडा त्याच्या पाठीमागे यायचा आणि त्याच्या अंगावर अक्षरशः पडायचा. इतका भयंकर गोंधळ असायचा. एवढ्या भयंकर गोंधळातून एवढेशे रोड, इतका गोंधळ, आणि हा काय म्हणतोय कोपऱ्यात बसून, आहो दावीद पुत्र मजवर, दया करा. मग ते त्याला दटावत होते, तो अधिकच ओरडू लागला, आहो दावीद पुत्र मजवर, दया करा. आता तुम्ही जर प्रॅक्टिकली बघितलं तर येशूला हा आवाज जाणं कधीही शक्य नव्हतं, कारण भयंकर गर्दी होती तिथे. एवढ्या गर्दीतून येशूला आवाज जाणं कधीच शक्य नव्हतं. पण का येशूला आवाज गेला माहितीये का, त्याची आरोळी जी होती ती विश्वासाची होती. त्याला माहितीये, जर आज मी आरोळी मारली नाही तर मी यापुढे कधीच बरा होणार नाही. मी माझं आयुष्य इथं घालवलेलं आहे.
आणि कळालं की येशू नावाचा कोणीतरी आहे, तो आरोग्य देतो. आज जर नाही तर कधीच नाही. त्याचा विश्वास जो आहे तो येशूला पण जागेवर थांबायला लावलं. तुमचा विश्वास फरक पाडू शकतो, लक्षात ठेवा. कळतंय तुम्हाला? अच्छा, देव तुमच्या विश्वासामुळे देवाचे निर्णय बदलतो का? कधी बदलतो का देव निर्णय? बदलतो देव? बदलतो ना. योनाला पाठवलं होतं ना, योनाला पाठवलं होतं ना. कशासाठी पाठवलं होतं? कुठं जायला सांगितलं होतं? निनवे शहरात. कुठं गेला? तार्शिशमध्ये. तार्शिशमधून मग मास्यांनी त्याला गिळलं, तिथं टाकलं आणि मग टेकड्यावर जाऊन बघत होता कधी यांचा नाश होतो. देवाने सांगितलं होतं मी नाश करणार आहे, जा तू त्यांना सांग, नाही सुवार्ता सांग. हा सुवार्ता सांगितलं त्यांनी, तिकडं गेला आणि वाट बघतोय कधी नाश होईल, कधी नाश होईल, कधी नाश होईल. सुवार्ता सांगितली, या लोकांच्या जीवनात परिवर्तन झालं, विश्वास वाढला, सगळ्यांनी उपवास आणि प्रार्थना केली. आणि मग हा देव त्याला म्हणतो की नाही, मी एकाचाही नाश करणार नाही. देव निर्णय बदलतो तुमच्या विश्वासाने, लक्षात ठेवा. दॅट इज व्हॉट युअर फेथ हॅज अ पॉवर. तुमचा विश्वासात ताकद आहे, लक्षात ठेवा. विश्वासाने, तिथं लिहिलं, विश्वासाने डोंगराला म्हणलं ना उठून समुद्राच्या तळी जा, तो जाणार आहे, लक्षात ठेवा. यानी विश्वासाने आरोळी मारली म्हणून येशू जागेवर थांबला, लिहिलंय. येशू थांबला जागेवर. त्याच्या आवाजात, त्याच्या आरोळीमध्येच इतका विश्वास होता की येशूला आपण जागेवर थांबावं लागलं, लक्षात ठेवा. उत्पत्तीमध्ये पण लिहिले, यापुढे मी कधीही पाण्याने नाश करणार नाही. देवाला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. देवाला वाईट पण वाटतं, माहिती आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता जर कठीण परिस्थितीत असाल, तुमच्यापैकी कोणी, मला माहिती आहे आपण बरेच जण, मला पण धरून, आपण कुठे ना कुठे कठीण परिस्थितीत आहोत, सगळेजण आहोत. मग याचा देवाला आनंद होतो का? होतो देवाला आनंद. ही तुम्हाला माहिती आहे, परिस्थिती पण परमेश्वरच आमच्या जीवनात आणतो. का माहिती आहे का? याच्यातून आम्ही काहीतरी शिकलं पाहिजे. सगळं चांगलं असलं असतं तर नाही होणार या सगळ्या गोष्टी. देव शिकवतो. आणि ज्यावेळेस देव वरून बघतो ना, त्यावेळेस त्याला पण दुःख वाटतं. परंतु तो काय करतो? ते आपलं मन आवरून. येशू ख्रिस्त ज्यावेळेस क्रुसावर होतो, त्याचं काय हाल झाले असतील बरं पित्याचे? हॅलो, त्या पॅशन ऑफ क्राइस्टमध्ये लिहिले ना, तो वरून असा तो एक थेंब येतो आणि त्याचं काल्पनिक गोष्ट त्यांनी तिथं दाखवली असेल कदाचित. ते पाणी तिथं पडताना दाखवले, किंवा पाऊस हे जे आहे, जसं काय परमेश्वर पिता पण आहे, तो पण रडत आहे. तुम्ही आणि मी ज्यास कठीण परिस्थिती असतो ना, देवाला मजा वाटत नाही, देव तेवढंच दुःख होत असतं. परंतु तो जाऊ देतो ह्या परिस्थितीतून आपल्याला. कारण जोपर्यंत, सोनं माहिती आहे ना, जोपर्यंत भट्टीत टाकून त्याला जोपर्यंत हे करत नाही, तोपर्यंत त्याची शुद्धता बाहेर निघत नाही. तसंच आहे ख्रिस्ती जीवन, तसंच आहे. कठीण परिस्थिती वारंवार 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 येतील. परंतु म्हणून या कठीण परिस्थितीला येऊ नये असं कोणीच म्हणू नका. हॅलो, ऐकताय तुम्ही? कठीण परिस्थिती येऊ नये असं कधीच म्हणू नका. या कठीण परिस्थितीत देवा मला सामना करण्यासाठी सामर्थ्य दे, असं शेवटपर्यंत म्हणा. येऊ नये नाही. त्या तुफान आलं त्यावेळेस त्यांनी काय केलं? येशू ख्रिस्तानी त्यांना दटावलं आणि वादळ शांत झालं. परिस्थिती येणार म्हणजे येणार. मी इथून शुगर कोटेड सरमन नाही देणार तुम्हाला की देव बाबा आता यानंतर तुमच्या जीवनामध्ये काही परिस्थिती आणणार नाही, तुम्ही त्याच्या रक्ताने धुवून शुद्ध आणि पवित्र. नाही, जर तो त्या कठीण परिस्थितीतून गेला तर तुम्हाला आणि मला जाणच आहे, लक्षात ठेवा. परंतु प्रार्थना काय करा? देवा मला सामर्थ्य दे, या परिस्थितीतून मी काय करणार आहे? बाहेर निघणार आहे. आजार असतील, आर्थिक गोष्टी असतील, देवाकडे प्रार्थना करा. याला सामना करण्यासाठी मला काय कर? ताकद दे. आणि ताकद कुठून मिळणार माहिती का? देवाच्या वचनातून मिळणार आहे. मी मराठी शाळेत शिकलो, तिथे एक म्हण लिहायची ना, वाचाल तर वाचाल. ऐकले तुम्ही? हां, वाचाल तर वाचाल. तुम्ही वाचता का? हे तरच वाचाल शेवटच्या दिवशी, बरं का? मग वशिला नाही लागणार तिकडं पाळक साहेबाचा. तुम्ही सांगा ना देवाला, पाळक साहेब एकही रविवार चुकवलं नाही मी, सांगा ना पाळक साहेब. नाही होणार असं. पाळक साहेब पण काहीच करणार नाही. म्हणून जितकं देवाचं वचन वाचाल ना, तितकं तुमचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेत, लक्षात ठेवा. आणि जितकं नुसतं नामधारी ख्रिस्ती राहताल ना, तितकं नरकाकडे जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि म्हणूनच
ज्यास तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये असता तुम्ही, त्यावेळेस काय करा, तुम्ही काय करा, जास्त नम्र व्हा. इथं एक गोष्ट लिहिलेली आहे, तेव्हा त्याने आपले वस्त्र टाकून येशूकडे आला. या वस्त्राविषयी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. त्या काळची परंपरा अशी होती, रोमी साम्राज्यामध्ये एक परंपरा होती, जर भीक मागायची जर भीक मागायची असेल तर तुमच्याकडे काळ्या रंगाचा एक अंगरखा किंवा घोंगडी असणं गरजेचं आहे. दॅट इज अ काइंड ऑफ अ आयडेंटिटी ऑफ बेगर. मग जर तो काळी घोंगडी जर घेऊन कोणी रस्त्याच्या कडेला बसला तर त्याला न मागता लोक काय करायचे, भीक द्यायचे, कारण त्याला समजायचं की कोण आहे, हा भिकारी आहे. वेश्यांसाठी पण तशाच पद्धती होत्या का विशिष्ट रंगाचे कपडे जर त्यांनी घातले तर त्यांना समजलं जायचं की ह्या वेश्या आहेत आणि मग लोक त्यांच्याकडे जायचे. भिकाऱ्यांसाठी पण तीच एक हे होती, काळ्या रंगाची चादर आहे तरच त्याला लोक भीक देणार, नाही तर त्याला भीक देणार नाही. आता पहा, यांनी काय केलं, ज्यावेळेस येशूने त्याला बोलवलं त्यावेळेस यांनी काय केलं, आपली वस्त्र टाकून तो येशूकडे गेला. आता बघा, हे वस्त्र त्याच्यासाठी काय माहिती आहे का, काय त्याच्यासाठी उपजीविकेचं साधन आहे. जर ते वस्त्र नाही आहे त्याच्याकडे तर तो भीक मागू शकणार नाही. जर भीक मागू शकणार नाही तर भीक मिळणार नाही. भीक मिळाला नाही तर त्याला विकत घ्यायला काहीही नाहीये, आणि विकत घ्यायला नाही तर तो काही खाऊ शकणार नाहीये. चादर खूप महत्वाची आहे. चादर आहे तर जगायचं आहे. पण होतंय काय माहितीये का, इथं तो आपली वस्त्र टाकून येशूकडे गेला असं लिहिलंय. जे त्याच्यासाठी उपजीविकेचं साधन होतं तेच तो टाकून कोणाकडे चाललाय, येशूकडे चाललाय. परत सांगतो, फेथ मॅटर्स. विश्वास काय आहे माहितीये का, फरक आणतो. त्याचं कारण हे आहे, त्यांनी का वस्त्र फेकली, त्याला माहिती आहे की यापुढे मला या वस्त्रांची गरज लागणार नाही. आमेन. त्या विश्वासाने मी त्या ख्रिस्ताकडे चाललेलो आहे. तो ख्रिस्त मला आज आरोग्य देणार म्हणजे देणार, आणि म्हणूनच त्याला माहिती होतं की आज जर मी ओरडलो नाही तर आयुष्यात मी कधीच बरा होणार नाही, माझ्या आयुष्याचं काही नाही. म्हणून त्यांनी ती चादर जी त्याला उपजीविकेचं साधन होतं ते पण त्यांनी टाकून दिलं. त्याला माहिती आहे याच्यापेक्षा जर काय मोठं आहे तर ते मला आरोग्य देणार आहे, माझं अंधत्व घालवणार आहे, आणि मला परत या चादरीची गरज लागणार नाही. आणि आपल्यासाठी ही चादर काय माहिती आहे का, काय आपल्यासाठी चादर, आपण एका पापाची चादर ओढून घेतली आपल्या अंगावर. काय केलंय, पापाची चादर ओढून घेतली. ख्रिस्त बोलवतोय पण आपण कसं जातो माहिती आहे का, ती चादर संगतीच घेऊन जातो. म्हणून जीवनात कार्यच होत नाही. ती चादर ज्यावेळेस आम्ही फेकू ना त्यावेळेस जसं पुढे जाऊन भारतीमाईच्या जीवनात कार्य झालं, आमच्या पण जीवनात कार्य होणार म्हणजे होणार. आमचं कसं आहे माहिती आहे का, आम्ही विश्वास तर ठेवतो पण पाप पण संगतीच आहे आमच्या. मी एक कविता लिहिली होती मागं, मज ख्रिस्ती जीवन जगायचे, कटू प्याले कधी न चाकायचे, मज ख्रिस्तासही अनुसरायचे पण जीवनात या, मज ख्रिस्तासही अनुसरायचे पण जीवनात या कटू प्याले कधी न चाकायचे, मज पापही करतच राहायचे, मला ख्रिस्ती जीवन पण जगायचं. दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालत राहिल्या पाहिजेत. काय, ख्रिस्ती जीवन पण जगायचंय आणि पाप पण करत राहायचं नाही. जीवनात फरक पाहिजे का, मग या भरतीमायसारखी ही पापाची चादर जी आहे, त्याच्यासाठी तर उपजीविकेचं साधन होतं, आमच्यासाठी ही पापाची चादर आम्ही ओढून ठेवलेली आहे. ती ज्यावेळेस फेकू ना, जर ख्रिस्त बोलवतोय आणि आपण फेकू ना, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये कार्य होणार आहे. आणि म्हणून हा टाइम टू बी मोर हंबल. त्याच्या कठीण परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आहे तो स्वतःला काय करतो, नम्र करतो. तो स्वतः उठून त्याच्याकडे जातो. कोणाकडे, येशू ख्रिस्ताकडे तो काय करतो, त्याच्याकडे जातो. आणि मग पुढे लिहिले, येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. ही इज मोर हंबल नाव. तो काय करत आहे माहिती आहे का, खूप आता स्वतः नम्र झालेला आहे, म्हणतो की मला दृष्टी प्राप्त व्हावी. प्रियांनो, ज्यास कठीण परिस्थिती येते ना त्यावेळेस आम्हाला अधिक परमेश्वरापुढे नम्र होणं गरजेचं आहे. आणि होतोच आपण नम्र, होतो की नाही, कठीण परिस्थितीत होतो नम्र. कधी न प्रार्थना करणारा काय होतो, 3 टाइम प्रार्थना करायला लागतो. कोरोना आला होता ना, किती लोकांचं स्तोत्र 91 पाठ झालं, किती लोकांचं, अजून नाही झालं तुमचं.
अशा बऱ्याच लोकांचं झालं ज्यांनी कधी शास्त्र हातात पण घेतलं नाही, पण त्या दिवसात स्तोत्र 91 पूर्ण तोंडपाठ. माझ्या बाजूला आहे की नाही, पण मला ते बाधणार इतका कॉन्फिडन्स आला होता ना त्यावेळेस. ज्यावेळेस कठीण परिस्थिती येते ना, त्यावेळेस किती पण मोठा माणूस असू द्या, त्याला स्वतःला नम्र करावंच लागतं. पैसा सगळं करू शकतो अशातला काही भाग नाही, नाही का? पैशाने सगळंच विकत घेता येतं का? नाही विकत घेता येत. मला ते डॉक्टरांचं वाक्य खूप आवडतं. ज्यावेळेस काहीच होत नाही ना, डॉक्टर काय म्हणतात शेवटी? काय म्हणतात डॉक्टर? हाँ, अब आप आपके खुदा से दुआ करो तुम. हमसे जितना हो सकता है हमने किया, अब तुम जाने और तुम्हारा खुदा जाने. आहे की नाही? मग किती पण मोठा असेल माणूस, तो काय करतो? प्रार्थना करतो. शेवटी देवच आहे, लक्षात ठेव. काय आहे? शेवटी आहे ना, तो सुरुवातीला पाहिजे. म्हणजे कदाचित या कठीण परिस्थितीतून परमेश्वर आम्हाला बाहेर पण काढणार आहे, नाही का? मी नेहमी सांगतो, आपण ख्रिस्ती लोक आहे ना, काय करतो माहिती आहे का? सगळं झाल्यावर काय करतो? काम झालं एखादं तर काय करतो आपण? उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवतो ना. पाळक साहेब घर घेतलंय, उपकार स्तुतीची प्रार्थना या, आहे की नाही? पाळक साहेब ते दवाखान्यात त्यांना ॲडमिट केलं तर देवाने त्यांना वाचवलं, उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवली, घरी प्रार्थनेला या. सगळं झाल्यावर आम्ही काय करतो? उपकार स्तुती करतो. इतर विश्वासामध्ये बघा, ते सुरुवात कशाने करतात? आपण नाही करत सुरुवात. घर एक उदाहरण सांगतो. घर घ्यायचंय तुम्हाला, इफ यू डिसाइडेड टू बाय, जर तुम्ही विचार केला ना घर घ्यायचंय, तुम्ही पाळक साहेबाला बोलवा किंवा स्वतः कुटुंब म्हणून प्रार्थना करा. सुरुवात देवापासून करा. तुमचा शेवट चांगला होणार म्हणजे होणारच, लक्षात ठेवा. इफ गॉड इज विथ यू फ्रॉम द बिगिनिंग, युअर एंड विल बी मिरॅक्युलस. तुमचा अंत जो आहे तो एक आशीर्वादित आणि चमत्कारीच होणार आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पना सुद्धा केली नाही. देवाला पहिलं प्राधान्य द्या, आणि कठीण परिस्थिती तर विशेष करून देवाला प्राधान्य द्या. आणि म्हणूनच ज्यावेळेस कठीण परिस्थिती येते त्यावेळेस अधिक तुम्ही काय व्हा? देवापुढे नम्र व्हा. आणि 5वी गोष्ट, हार्ड टाइम टू बी मोर डिसिप्लिन. वचन 52, येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालला. हे शेवटचं वाक्य आहे ना, हे डिसिप्लिन दाखवतं. काय डिसिप्लिन आहे ही? माझ्या जीवनात कार्य झालं आणि मग टाटा बाय बाय. येशू नावाचा कोणीतरी त्यांनी मला आरोग्य दिलं आणि माझं काम झालं, आता मी परत चाललो नाही. मी चर्चमध्ये आलो आणि पाळक साहेबांनी आणि मंडळींनी प्रार्थना केली, देवानी माझी प्रार्थना ऐकली आणि दुसऱ्या रविवारपासून माणूस चर्चमध्येच नाही. त्या पाळक साहेब म्हणतात, अरे कुठं गेले होते? इथं नाही झालं ना, काम झालं ना. याला शिस्तबद्ध म्हणत नाही, डिसिप्लिन लाईफ. आमचा देव आहे ना, शिस्तबद्ध देव आहे, लक्षात ठेवा. असंच नाही चालत काही पण, त्याला शिस्तबद्ध. हा जो आंधळा आहे, ज्या वेळेस त्याला आरोग्य मिळालं त्यावेळेस काय लिहिले? तो येशूच्या मागे चालला असं लिहिले, लक्षात ठेवा. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये आहात आणि देव त्या कठीण परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढतो, त्यावेळेस ज्या देवाने त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढलं त्याला विसरू नका, तर त्याच्या मागे शेवटपर्यंत चालत राहा, लक्षात ठेवा. आम्ही मातीत जाऊसपर्यंत आम्हाला देवाचा विसर कधीही पडू नये. आणि म्हणूनच या ज्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की तुमच्या कठीण समयामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त देवाची काय करता? आठवण करता. बरोबर आहे की चूक आहे? करता की नाही? दुसरी गोष्ट, तुमच्या कठीण समयामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त प्रयत्न करता चांगलं करण्याचा. तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचं सगळ्यात जे बेस्ट आहे, जेवढं काही करू शकता तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करता. तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही जास्त नम्र होता. तुम्ही तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये जास्त काय होता? डिसिप्लिन होता, नाही का? शिस्तबद्धता येते जीवनामध्ये. आणि म्हणूनच मी आता हे शेवटचे 5 प्रश्न परत तुम्हाला एकदा विचारणार. जर तुम्हाला आजचा हा संदेश कळाला असेल तर 5 प्रश्नांचं उत्तर मला द्या. डू वी नीड हार्ड टाइम टू रिमेंबर गॉड दी मोस्ट? काय आम्हाला देवाची आठवण करण्यासाठी कठीण परिस्थिती किंवा कठीण समय पाहिजे की नाही? मी तर म्हणत होते नको आधी.
कठीण परिस्थितीतच देव आठवतो, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, डू वी नीड हार्ड टाइम टू बी मोर डिसिप्लिन. जर जीवनात शिस्तबद्धता आणायची असेल तेव्हा पण कठीण परिस्थितीच झाली पाहिजे, त्याच वेळेस या गोष्टी होतात. मी उदाहरण सांगितलं ना, पोट वाढल्यावरच कळतं की मला पळालं पाहिजे, नाहीतर मला खूप सारे रोग होतील. हार्ड टाइम ते काय करतं मग, शिस्तबद्धता कशी येते, सकाळीच उठणार, फ्रेश होणार, पटकन वॉकिंगला जाणार, चालायला जाणार, व्यवस्थित डाएट घेणार. काय जीवनाला शिस्तबद्धता येते. त्याच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही कठीण समयामध्ये जाता त्यावेळेस परमेश्वरासाठी तुम्ही काय करा, त्याची जास्त त्यावेळेस तुम्ही आठवण करता. म्हणून कठीण परिस्थिती महत्त्वाची आहे. तुम्हाला शिस्तबद्धता येते म्हणून कठीण परिस्थिती महत्त्वाची आहे. डू वी नीड हार्ड टाइम टू बी मोर हंबल. नम्रता कधी येते माहिती आहे का, ज्या वेळेस कठीण परिस्थिती येते, आहे की नाही. आधी नम्रता आणि मग मान्यता, असं आहे ना. नम्र झालंच पाहिजे बरं का. तुम्ही किती मोठ्या डेझिग्नेशनचे असा, पण देवापुढं नम्रच पाहिजे. मला खूप आवडतं, मी ज्या चर्चमध्ये आधी होतो त्या चर्चमध्ये एक आंटी होत्या, त्यांचा करोड्समध्ये त्यांचा टर्नओव्हर असायचा महिन्याचा, काहीतरी रोड कॉन्ट्रॅक्टर होते. पण त्या आंटी ज्यावेळेस चर्चमध्ये यायच्या त्यावेळेस ते चर्चमध्ये आल्या आल्या पहिला हातात काय घेणार माहिती आहे का, ते झाडू घेणार, सगळं चर्च झाडायला सुरुवात. अरे आंटी बैठो आप, अरे बैठो आंटी, नहीं नहीं पास्टर साहब मैं पूरा झाडू लगा के लेती हूँ. आणि मग मी विचार करायचो, देवा इतकं म्हणजे ज्या मोहल्ल्यामध्ये ते चर्च होतं त्यांच्यासारखे त्या ठिकाणी कुणी लोक नव्हते. मग मी विचार करायचो की देवा एवढं सगळं असून सुद्धा या स्त्रीमध्ये किती नम्रता आहे, देवाप्रती किती प्रेम आहे. कधी कधी काय होतं, आमचा थोडासा जरी पगार वाढला ना, मग आम्हाला असं वाटतं की आम्ही एकदम, हॅलो रिलेट करताय तुम्ही, हवेत जातो आम्ही एकदम. जस मंदिरात येताना त्यावेळेस तुम्ही नम्र झालं पाहिजे. मंदिरातच नाही, तुम्ही ख्रिस्ती आहात ना, तर तुमचा स्वभाव कसा पाहिजे, नम्र. आणि म्हणूनच कित्ता दिलाय ना, या गालात मारला तर दुसरा गाल पुढं जा, 1 मैल कोणी घेतंय तर 2 मैल जा. आजकाल या नुसतं बोट तरी लावू द्या पाळक साहेब, मग सांगतो, आहे की नाही. गाडीवर नुसता कट लागू द्या, पुढं जाऊन त्याला असा कट मारायचा की तो तिकडं पडलाच पाहिजे कुठंतरी. मग मी नाही खपून घेणार पाळक साहेब, नाही. मग हे रविवारी जे संदेश देतात ना, इथून हे सगळे व्यर्थ आहेत, लक्षात ठेवा. आम्ही नम्र व्यक्ती आहोत, नम्र राहणं आम्हाला गरजेचं आहे. आणि माझी जर चूक आहे ना, जर तुम्हाला माहिती आहे माझी चूक आहे, तर आम्हाला ती एक्सेप्ट करणंच आहे, लक्षात ठेवा. एक अजून एक मराठी, रेटून नेणं कळतं तुम्हाला, आहे की. चूक आहे मला माहिती आहे, पण मी काय करणार, रेटून नेणार एकदम. हां, मी कशाला ऐकू. मग कदाचित तुम्हाला परत एकदा फेरविचार करायला पाहिजे की तुम्ही खरे ख्रिस्त जीवन जगताय किंवा नाही जगत. वी आर द डिफरंट पीपल ना, आम्ही कोण आहोत, वेगळे आहोत. म्हणून ते बघा, या सगळ्यांना राजा होते. कोणाला, हित्ती, कणाणी, आमोरी, सगळ्यांना राजा होते. या इस्रायलालाच राजा नव्हता. मग ओरड करायला लागले, आम्हाला पण राजा पाहिजे, आम्हालाही राजा पाहिजे. अरे देव म्हणतो, मी तुमचा राजा आहे, मी तुमचा देव आहे, माझ्याशिवाय तुम्हाला कोणी नसावं, तुम्ही माझे लोक आहात, तुम्ही माझी प्रजा. नाही, आम्हाला राजा पाहिजे. मग शौल दिला. कोण दिला, शौल दिला. मग शौलापासून त्रास झाला, नको 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 राजा नको आम्हाला, तूच आमचा देव आहेस, तूच आमचा देव आहेस. मग देव म्हणतो, आता मी माझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळचा माणूस तुम्हाला देतो. आणि तो कोण होता, दावीद होता. दोन्ही अभिषिक्त होते. दोन्ही काय होते, अभिषिक्त होते. मग देवाने काय केला, त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे देवाच्या हृदयाच्या जवळचा जो होता त्याला काय केला, परमेश्वराने त्यांना दिला. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेव्हा कठीण परिस्थिती असते ना, स्वतःला अधिक नम्र करा. आणि शेवटची गोष्ट आपण, आणि द लास्ट थिंग इज, फोर्थ थिंग इज, डू वी नीड हार्ड टाइम टू पुट इन मोर एफर्ट्स. तुम्ही अजून तुमचं बेस्ट देण्याचा काय करा, प्रयत्न करा. डू वी नीड हार्ड टाइम्स टू गिव्ह आ बेस्ट. तुम्हाला तुमचं चांगलं देण्यासाठी तुम्हाला कठीण समयाची गरज आहे का. हा, आम्हाला कठीण समयाची गरज आहे प्रत्येकाला. मग मी म्हणेल, देवाकडून सुखच घ्यायचं का, दुःख घेऊ नये का. सुख म्हणजे काय, गुड टाइम, बरोबर आहे ना. हॅलो, ऐकताय तुम्ही.
सुख म्हणजे काय? गुड टाईम. आणि हार्ड टाईम म्हणजे काय? दुःख. मग इयोब म्हणतो देवाकडून सुखच घ्यायचं का? दुःख घेऊ नाही. दुःख असलं पाहिजे, दुःख असलं पाहिजे. सगळे म्हणा बरं, हार्ड टाईम, कठीण समय असला पाहिजे जीवनात, तेव्हाच देवाचं महत्त्व कळतं. हां, तुम्ही बोलले ना आता, तर निश्चितच परमेश्वराचं महत्त्व तुम्हाला कळालेलं आहे की नाही? मान घडो अपमान तरीही ख्रिस्तार्पणमस. मग यापुढे कठीण समय आला तरी नाही, अजून नाही, घरी जाऊन परत विचार करा. कठीण समय चांगला आहे. मी म्हणलं होतं ना, डाग अच्छे है, कठीण समय भी अच्छा है, जो तुम्हें परमेश्वर की और भी खींच के लेके जाएगा. तुम्हाला देवाच्या अजून जवळ आणणार आहे, लक्षात ठेवा. आणि जितकं तुम्ही त्यातून जाताल तितका देवाचा जास्त अनुभव घ्याल, लक्षात ठेवा. है की नाही? देवाचा अनुभव घ्यायचे पण लेवल आहेत वेगवेगळे, है की नाही? हा कदाचित दर रविवारी चर्चला येणं, यू आर ओनली बिगिनर्स, है की नाही? पण जितका त्रास होईल, कठीण समस्या येईल, परेशानी येईल, त्यावेळी आम्ही देवाला जवळून पाहू शकू. म्हणूनच ज्यावेळेस तो न्यूरो समर्थेचे पूर्ण कुटुंब जाळत होते, त्यावेळेस तो काय म्हणला? यू टेक द होल वर्ल्ड बट गिव्ह मी जीसस. नाही का? त्याच्या लेकराला त्याच्या पुढे जाळलं, नाही का? डांबर टाकून जाळलं त्याला आणि म्हणला की म्हण येशूचा स्वीकार करू नको. नाही करणार. लेकराला जाळलं, बायकोला जाळलं आणि मग तो एकटा राहिला. आणि मग त्याला म्हणाले की आता तुझं काय म्हणणं आहे, येशूला सोडतो की मग काय करतो? तो मग म्हणतो की यू टेक द होल वर्ल्ड बट गिव्ह मी जीसस. सगळं घ्या पण मला येशू द्या. तुमच्याकडे येशू आहे तर सगळं आहे, लक्षात ठेवा. येशू आहे तर सगळं आहे. परिस्थिती किती कठीण असू द्या, आमेन, किती परिस्थिती कठीण असू द्या, जो देव या सगळ्या कठीण परिस्थितीतून स्वतः जातो आणि आम्हाला अनुभवाचा कित्ता दाखवून देतो, आम्हाला पण या कठीण परिस्थितीतून तोच बाहेर काढणार आहे. परिस्थिती नेहमी सारखी राहणार नाही. ऐकताय तुम्ही? परिस्थिती सारखी राहणार नाही. माझी आई नेहमी म्हणती, आंब्याच्या झाडाची सावली एकाच ठिकाणी राहत नाही, पूर्ण झाडभर फिरती. लक्षात ठेवा, ती परिस्थिती सारखी राहत नाही, परिस्थिती बदलत राहते. पण फरक कुठं पडतो माहिती आहे का? माझं आणि देवाचं नातं शेवटपर्यंत तितकंच घट्ट राहिलं पाहिजे. परिस्थिती माझ्या आणि देवाच्या नात्यामध्ये कधीच आली पाहिजे नाही. माझं आणि देवाचं नातं शेवटपर्यंत तसं राहिलं पाहिजे. त्याचा एक बेनिफिट काय होतं माहिती आहे का? ज्या मंडळीत तुम्ही आहात, ज्या लोकांमध्ये तुम्ही आहात, ते लोक बघत आहेत की तुम्ही इतक्या कठीण परिस्थितीतून जाता, परंतु तुम्ही देवाला सोडत नाही, रविवारी चर्चला यायचं सोडत नाही, प्रार्थना करायचं सोडत नाही, आराधना करायचं सोडत नाही. ते लोकांसाठी उत्तेजनाचं कार्य होतं. आणि ज्यावेळेस त्यांच्या जीवनात कठीण परिस्थिती येते, त्यावेळेस ते तुम्हाला एक नमुना, एक कित्ता म्हणून बघतात आणि ते देखील त्या परिस्थितीला सामोरे करत करत ते आपल्या जीवनामध्ये पुढे जातात. म्हणून कठीण समय चांगला आहे. देवबाप करो ही वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयास योग्य माझ्या जिवंत देवा, धन्यवाद देतो तुझ्या नावाला. तू महान आहेस, तुझी दया महान आहे बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, आजचं हे वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. खरोखर प्रभू परमेश्वरा, जो कठीण समय आमच्या जीवनामध्ये येतो बाप्पा, आम्ही त्याला ना म्हणू नये प्रभू परमेश्वरा, परंतु त्याच्यामध्ये तू आम्हाला सामर्थ्य पुरवावत म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो बाप्पा. या खडतर परिस्थितीतून आम्हाला तू बाहेर काढणारा देव आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे बाप्पा. धन्यवाद देतो. या ठिकाणी जे लोक जमलेले आहेत बाप्पा, हे जर पप्पा समोर दाखवत असतील की आम्ही फार आनंदी आहोत, पण मनात यांच्या जर दुःख असेल, कठीण परिस्थितीतून जात असतील, तर या प्रत्येकाची तू आठवण कर अशी तुझ्याजवळ प्रार्थना करतो बाप्पा. आणि त्या परिस्थितीतून बाहेर काढणारा तू देव आहेस असा देखील आमचा विश्वास आहे. पुन्हा एक वार इथं जमलेल्या प्रत्येकाला तुझ्या हातात देत येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आमेन.